इराणच्या कझमिन येथील मुलांच्या शाळेजवळ भीषण हल्ला. शाळेजवळील भीषण हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अमेरिका आणि इस्रायलचा तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आग. अमेरिका आणि इस्रायलचा इराणमधील IRGC मुख्यालयावर हल्ला. पोल्दोत्तर येथील मुख्यालयावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतर IRGC एक्स्पो एरोस्पेसमध्ये मोठा स्फोट. सौदीमधील प्रिन्स सुलतान एअरबेसवर इराणचा थेट क्षेपणास्त्र हल्ला. प्रिन्स सुलतान एअरबेसवर अमेरिकेची लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र तैनात. ऑपरेशन रिंग लाईन अंतर्गत इस्रायलचे तेहरानवर हल्ले. राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट आणि विध्वंस. निवासी इमारतींना हल्ल्याचा तडाखा. इस्रायली वैमानिकाचा थरारक व्हिडिओ. तेहरानच्या आकाशामध्ये इस्रायली फायटर जेट तेहरानच्या दिशेनं वैमानिक जात असल्याचा व्हिडिओ समोर. सामुद्रधुनीमध्ये जहाजावर भीषण ड्रोन हल्ला. हल्ल्यामुळे व्यापारी जहाजाला आग. आत्मघाती ड्रोन जहाजाला केलं लक्ष्य. युद्धाच्या सावटामध्ये भारताची इराणला मोठी मदत. इराणचा जहाज भारतात थांबण्यास परवानगी. आयरिस लावन कोचीमध्ये दाखल. 183 नौसैनिकांना भारताच्या हद्दीत आश्रय. इराण इस्रायल युद्धाचा भारतीय विमान वाहतुकीवर परिणाम. भारतीय विमान कंपन्यांची 278 आंतरराष्ट्रीय विमानं रद्द. विविध देशांनी हवाई क्षेत्रांवर निर्बंध घातल्याचा परिणाम. आमदार रोहित पवार आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन अजितदादांच्या अपघाताची माहिती देणार. तर सुप्रिया सुळे संसदेत मांडणार मुद्दा. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.